हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. आज मी चाललेलो आहे माझ्या ऑफिसच्या मित्रांसोबत बदलापूरला फार्म हाऊसवर. खूप मजा करणार आहे तिथे आम्ही. घरातून निघताना आपण एकविरा माऊलीचं दर्शन घेतो, श्री स्वामींना नमस्कार करतो आणि थोडं फ्लेक्स करून घरातून निघतो. पाकीट विसरलो म्हणून आई पाकीट द्यायला आलेली आहे. थँक्यू आई. आता मी चाललो माझ्या प्रवासाला. सो प्रवास निघता आता मी लिफ्टजवळ आलो आहे. लिफ्ट ओपन केली आहे. लिफ्ट ओपन काय होई नाही बाबा बाबा, जाम जड आहे. सो आता लिफ्टचा दरवाजा बंद करतो आणि आता जातो ग्राउंड फ्लोअरला. ग्राउंड फ्लोअरचा बटन दाबतो आहे. थोडं फ्लेक्स करतो. लिफ्टमध्ये पण मजा येते. ग्राउंड फ्लोअरला आलो. आमच्या बिल्डिंगखाली गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथे देखील दर्शन घेतो आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात करतो. ओके. सो आता मी चाललेलो आहे माझ्या प्रवासाला. निघालो मी. प्रवास करता करता थोडं खायला पण घेतो आहे आता. आता इथे टॅक्सी पकडली आहे. टॅक्सी पकडून आम्ही चाललो आहे दादर स्टेशनला. हा आला दादर स्टेशन. आता दादर स्टेशन म्हणून ट्रेन येणार आहे आमची थोड्या वेळात. आणि इथे सगळे आम्ही मंडळी अर्धी जमलेलो आहोत दादर स्टेशनला. आता थोड्याच वेळात आमची ट्रेन येईल. आमची ट्रेन आता आलेली आहे बदलापूरची दादरला. ट्रेनमध्ये बसून मी, कृष्णाला आणि तुषारला आम्ही तिघंजणं एकत्र बसलेलो आणि मी खूप मजा मस्ती करत होतो. पाहिजे तो गोऱ्या पण बघा असं बसले. आता आमचा ट्रेनचा प्रवास चालू झालेला आहे. ट्रेनचा प्रवास करता करता खूप काही गप्पा गोष्टी पण झाल्या. इथे कृष्णादा होता, भोई सर होते, सुशांत वगैरे, अमित दादा, तुषार दादा सगळे बसलेले आणि त्यांचा व्हिडिओ कॉल पण चालू होता. बघू शकता. ॲक्च्युली बदलापूरला ऑलरेडी काही माणसं होती, काही मुलुंडवरून आलेली होती. ही बघा कशी थोबडं पोरण, ह्यांना कधी व्लॉगमध्ये येवायलाच नको. बघा ना सध्या त्यांची तशीच थोबडी. आता आम्ही आलेलो बदलापूर स्टेशनला. बदलापूर स्टेशनला येऊ एकदम गार फिलिंग होते, पण रश पण भरपूर होती. आता चाललो आहे फार्म हाऊसच्या दिशेवर. बघू शकता. भोई सर बघा कसे हाय करतात. सगळे सपोर्ट करतात माझ्या व्लॉगला, पण हे काही नमुने आहेत ज्यांना माझा व्लॉग आवडत नाही. पण आय होप मी एक दिवशी नक्की व्लॉगर चांगला बनेन. सो जाऊया. आता आम्ही रिक्षा पकडली आहे. रिक्षा पकडून आम्ही चाललेलो आहोत आमच्या फार्म हाऊसवर. सो डायरेक्ट तुम्हाला आता मी फार्म हाऊसवरच भेटेन. ओके, चलो मित्रांनो, आम्ही फार्म हाऊसवर पण पोचलेलो आहोत. गोऱ्या बघा कसा माझा ॲक्टिंग करते. बेस्ट ब्लॉगर होणारच नाही. तिथे सिटिंग अरेंजमेंट आहे, स्विमिंग पूल पण भारी आहे आणि खूप काही गोष्टी पण आम्हाला खूप भारी मिळाल्या. सारखा बोलते माझा फोटो काढ. फोटो कसं काढणार, तो कॅटवॉक करते. आता आमचे भोईर सर पण आले. दुसऱ्या रिक्षात आमचा अण्णा आला. आमचे सिनियर पेडणेकर सर पण आलेले आहेत आणि दुसरे सिनियर आमचे आहेत लिकारे सर, ते देखील आलेले आहेत. खूप काही मजा मस्ती करणार आहोत आम्ही या व्लॉगमध्ये. सो कंटिन्यू राहा आणि खूप भारी वाटते. अरे हा तर सारखा बोलते फोटो काढायला उभा पण राहते. 4:30 आम्ही चेक इन केलं आहे. आता आम्ही चाय नाश्त्याला सगळीजणं थांबलेलो आहोत. म्हणजे पोटोबा भरला की सगळे पाण्यात उडी मारायला मोकळे. सो आता थोड्याच वेळात चहा वगैरे येणार आहे. चहा मे बी आलीच होती आणि चहा नाश्ता केला आम्ही लोकांनी. आणि आता यो गोऱ्या बघा कसा चहा पिते, याला काय लाजच नाही वाटत. तो दादूच सगळे फोटोशूट करताना बिकॉज नंतर अवस्था सगळ्यांची बेकार होणार आहे. सगळी चिखलाशी मागणार आहे, तो पक्के आहेत. दादूच बघ आमचा. अरे भाई रेडी आहे सगळे पोल्युशनला. सर वगैरे डिस्कशन करताना कसे पोहायचं कसं नाही. यो बाग बगीचा पण भारी होता. आता यो गोऱ्या बघ काय करते. आमची म्हाड्याची झाडं बघा, असं वाटते कोकणात आल्यासारखं फील वाटते ना, एकदम भारी. आता बघू शकता सगळ्यांचे फोटोशूट होतात. गॉगल बिगल घालून सगळे भोईर सर, विनोद सर. यो गोऱ्याचा मध्ये सारखा येते. आता यांचा क्रिकेट खेळणं चालू आहे. तुम्ही बघू शकता. बॉल तरी जातात पाण्यात खेळायला. पेडणेकर सर आणि अमित दादाची बॅटिंग बॉलिंग चालू आहे. खूप काही मस्त चालू आहे. पाऊस पण तेवढा आला. आमचं नशीब एवढा चांगला आहे की भर पावसात आम्ही खेळतोय, मजा करतोय. तो दादा बघा एकटा स्विमिंग करतो. अरे भाई मासा पण तुझ्यासमोर फिका आहे ना. बाबा पक्का पाऊस पडते. चांगला आनंद घेते पावसाचा. यो पण बघू शकता.
आणि स्पीकर पण आता आमचा आहे. आता खूप मजा मस्त. आता हे आमचे रुपेश सर, भोईर सर खूप भारी वाईब्स देतात आणि खूप भारी खेळतात पण क्रिकेट. रुपेश सर पण आणि विनोद सर बघा किती आनंद झाला त्यांना, किती नाचतात. यो बघा कसा लास्ट अगो बाई अरे बाबा बाबा. आता आमच्या गोऱ्याने बॅटिंग घेतले करायला. गोऱ्याची बॅटिंग म्हणजे बाबा बघशाल तुम्ही आता. यो बघा काही बॅट मारते. तर काय बोलणार, आमचे सर भारी बॉलिंग करतात. आता बघा बॉलिंग बघ. अरे भाई काही गेला बॉल. हे बाई याने पकडला आता ना. तर यो आऊट झालं तरी आऊट नाही देत बघ. किती कंजूस आहे यो गोऱ्या. दाखवतं बा आता याला पर. अरे भाई भाई भाई. आता असेच हे लोक मॅची खेळतील. मॅची खेळून झाल्यावर ह्यांना जातील पाण्याने खेळायला. अरे भैया पावरा सरांनी आमचे पकडला कॅच. 2दा मीला आऊट झालं तरी बरं बॅट सोडायचं नाव नाही घेत यो गोऱ्या. मीनी पण थोडा रिओ स्टार्ट केलं आहे पियाला सगळ्यांसोबत. आणि बघू शकता इथे सगळे आज चालू झालेले त्यांच्या मेन कोर्सला. यो ह्यांचा मेन कोर्स असते फार्म हाऊसला आल्यावर. तर इकडे बघा आम्ही सगळे चिल मारतोय. आमचं काय आमच्या अंगण येतं काय माहिती. गोरे नुसतं आपला बोलते अरे चष्मा विष्मा लावतोय. तो दादूच बोलते मानाकांना चष्मा लावत. सर बोलते मानाकांना चष्मा लावत. यो बघा यांचे गायनेकचं ऑपरेशन चालू आहे पोटाचा. बाबा बाबा काय करतं र बाबा. वाजले 7:30. आता लाईटिंग बिटिंग बघा कशी भारी दिसते आपल्या फार्म हाऊसची. आता मेन कोर्स चालू होणार आहे आपल्या नाचण्याचा, खाण्याचा, पिण्याचा आणि धमाल मस्ती करण्याचा. खूप भारी वाईब्स येणार आहेत आता. आणि इकडे बघा आता लोक आता तुटून पडले आहेत. आता हळूहळू सगळे हँगओव्हर होतील आमचे दादासं वगैरे सर आणि सगळेच म्हणजे एकदम भारी. मी पण खूप भारी मस्त एन्जॉय केला 2 दिवस. खूप भारी वाटलं. आणि म्हणजे या अशा गोष्टी असतात की वर्षातून कधी ना कधी अशी ट्रिप करावी सगळ्या फ्रेंड्ससोबत. खूप भारी वाटते आणि मेमोरेबल असते. आठवणी असतात आपल्या. कधीच्या काली सगळे दुःख विसरू आपण सगळे एकत्र येतो आणि खूप मजा मस्ती करतो. इथे सर वगैरे आलेत आणि 2 जण अजून जॉईन झालेत, भुजबळ आणि विशाल सर. ते दोघं देखील आता आम्हाला जॉईन झालेले आहेत. कल्याणवरून आले, उशिरा आले पण आले. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. म्हणजे त्यांच्यासोबत पण काही आठवणी आम्ही स्पेंड करू. खूप भारी वाटला. आणि थोड्या वेळात आम्ही सगळ्यांनी नाचायला जोर घेतला. सगळ्यांनी भारी भारी नाचतो आम्ही सगळीजणं. सगळी अँटिक आहोत सगळी. म्हणजे सगळे पिऊन पण नाचतो ना बिना पिल्याची पण आम्ही सगळी भारीच नाचतो. तुम्ही कधी कमेंट करू नका असं. आणि रुपेश सर तर बघा बाबा बाबा भारी नाचतात. अरे आमचे सर एकदम जॉली होते. एकदम भारी भारी नाचतात. आणि यो बघा यो ह्यांची पॅक संपत नाही. भरली तरी किती पिताना. अरे बाबा नाचून कपशील. इथे आम्ही सगळ्यांनी जोर घेतली झिंगाट डान्स करायला. खूप भारी वाटला. आणि खूप म्हणजे बरं वाटतं सगळ्यांसोबत नाचणं खेळणं. हे क्षण परत येतच नाही आपल्या आयुष्यात. हे ते खरं असतं. आणि मी पण जाम दमलेलो नाचून अक्षरशः वैतागलेलो. यांची काय नाचणं होणार नाही आणि अख्खा रात्र गाजवायची. आत्ताशी 10 वाजलेले होते आणि जस्ट नाचून दमले म्हणून हे लोक रेस्ट करण्यासाठी परत गेले. आणि आता बघू शकतो हे बघा कसला मॅटर झाला की काय याच्यासोबत. अरे बाई यो कोणशी बोलते, कोणला शिव्या घालते यो. नुसता आपला भांडखोर आहे भांडखोर. आता बघा काय नॉलेज देते. काय बोलशील बाबा. अरे बाबा काय असेल ते मांडवली कर जरा कर. यो बघा कसं करते. अरे भाई 2 थेंब जास्त गेले ना पोटान. काय तुझ्या आतड्यांना काय शॉक लागला का रं. नुसतं आपल्या तडपते. यो बोलते ना तो बोलते ना यो बोलते. काय बोलू शकता. दुसरा दादूस येईल बा आमचा कसा यो ब कसा आला बघ बोलायला. आता इथे आम्ही जेवणावर धाव घेतली आहे. जेवायला पण भारी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे. जेवणाला पक्की टेस्ट होती. आणि आपल्या आगरी कोली स्टाईलमधल्या भाकऱ्या पण होत्या. मी बघा भाजी, गुलाबजामुन, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, भात भाकरी घेतली. नल्ल्या पण होत्या. तर नल्ल्या का आम्ही जास्त खाई नाही. भात डाळच खाल्ला मी. पण मजा आली. आणि मग नंतर इथे सगळे पत्ते कुटायला बसले. बाबा मला माझ्या गणपतीची आठवण आली. गणपतीने बसताना की काय 3 पत्त्याचा डाव घेतलेला. 4-5 जणच होती. ती 50ची नोट होती ना ती सगळीकडे 4 डावांना 4 वेळा फिरवले या लोकांनी. काय बोलायला बाबा. आणि त्यांनी 3 पत्तीचा डाव खेळतात. 3 पत्तीचा डाव बाबा बेकार असते. सगळे जुगारी आहेत आत्ता मला माहिती पडला. कामाच्या बाबतीमध्ये प्रोफेशनल असले तरी या बाबतीमध्ये पण प्रोफेशनलच आहेत. हा का. दादूच बा आमचा कसा काढते पत्ता. चौकट काढला. अरे भाई 10 निघाली. अरे भाई तुझा गेमच आऊट झाला.
रात्रभर खूप एन्जॉय करून, खूप दमून, नाचून, खूप दमायला होतं आणि तेच झालं. फ्रेश तर झालेलो होतो, पण बॉडी पेन खूप होत होती. बिकॉज डोकं पण जड झाले, रात्रभर हँगओव्हर होतो आम्ही सगळेजणं. आणि बॉईज ट्रिप बोलली तर मजा मस्ती आमच्या एक्स्ट्रीम लेवलची असते. ती कुठल्याही टाईपची ट्रिप असू दे, फॅमिली असू दे का ऑफिस असू दे. पण खूप मजा आली आहे रात्रभर. आम्ही खूप लोकांनी एन्जॉय केली, धमाल मस्ती. खूप भारी वाटलं सगळ्यांना. तर सगळे आम्ही एकत्र जमलो आहे. आता परत एकदा नाश्ता करायला आलो आहे सकाळी मॉर्निंगला. आवरा सर पण हॅलो हॅलो करतात. माझ्या ब्लॉगमध्ये सारखे सगळेच येतात. सगळ्यांना आवड आहे माझ्या ब्लॉगमध्ये येण्याची. पण खूप भारी वाटलं. 2 दिवस भारी गेले. हो दादा, म्हणजे खरंच काय बोलूया सुशांत दादासला. ह्याचं नाव गोऱ्या नाही, ह्याचं नाव सुशांत आहे. यो दादा मला सगळं नॉलेज देते आणि भारी आहे. यो वयाने माझ्यापेक्षा मोठा आहे, पण भारी आहे. आता आम्ही नाश्ता करायला घेतला आहे. कांदे पोहे होते आणि भुर्जी पाव पण होता. मी भुर्जी पाव खाल्ला, 2 पाव खाल्ले आणि परत कांदे पोह्यांना झेप घेतली. सर एकदम कन्फर्म करत आहेत की बाबा बाई दोन्ही पण खातच नाही. हो दोन्ही पण खाते आहे बरं. आता आम्ही सगळ्यांनी नाश्त्याला झेप घेतली. चाय बी दादूस काहीतरी बोलत होता म्हणा, पण मी लक्ष दिलं नाही. मी व्लॉग काढते ना म्हणून. रुपेश सर एकदम खुलून असतात बाबा बाबा. आता नाश्ता करायला घेतो आम्ही आणि नाश्ता करून पूर्ण पाण्यात जायचं आहे आम्हाला. मी पुण्या पाण्यात आलेलो आहे आणि आज सकाळी बघा आमचा कृष्णादा बोललेला त्याचा प्रॉमिस तो पूर्ण केला. आल्या माझ्यासोबत पाण्यात पहिलाच. मी आणि तो आम्ही दोघंजण पाण्यात पहिलेच आलेलो आहोत. खूप मजा करतो आहे पाण्याची. आणि मी जरा शायनिंग मारत होतो स्नॅपचॅट काढून पाण्यासोबत. थोडंच जरा भारी फोटोशूट वगैरे करत होतो. थोडी रील बनवली आणि मग पुन्हा एकदा सगळ्या मित्रांसोबत आलो पाण्यामध्ये. भाई ही पोरं का ऐकायची नाही बाबा बाबा. या पोरांचा नशीब चांगला होता की फार्म हाऊसवर गेलो आणि त्या दिवसापासून असं पावसाने झेप घेतलेली ती निघेपर्यंत. सगळे खूप आनंदात होते. खूप सगळ्यांना मजा मस्ती येत होती करायला आणि खूप भारी वाटलं सगळ्यांना एकदम. फार्म हाऊसवर एन्जॉय केलं सगळ्यांनी, भरपूर सगळ्यांनी एन्जॉय केलं. पावरासर तर दिवाने झाले. अरे भाई दिवाने कंचे कंचे दिवानीशी झालात. काय बोलशाल आता बाबा बाबा. खूप सगळ्यांनी झेप घेतली भारी. दादूस बा आमचा, दादूस तर मला काय सोडतच नव्हता. मला बोलते ये पाण्यान ये पाण्यान. मी बोललो नको बरं, पक्का भिजलो आहे मी, पक्का भिजलो आहे. आणि खूप भारी मजा आली. आमचे विनोद सर बघा कसे नाचतात, भारी नाचतात सगळेजणं. सगळे म्हणजे सगळे जॉली आहेत, जॉली आमच्याकडे. आणि बॉल पक्का लागते. सगळ्यांनी बॉल शिकली आहेत सगळ्यांनी. पावसाची झेप बघा किती आली आहे आणि त्याच्यामुळेच लोकांना तिकडचा आनंद पण झाला आहे. भोई सर, विनोद सर, रुपेश सर, पेडणेकर सर, दादूस आपले सगळे मागचे आपली सगळी पोरं सगळी एन्जॉय करतात पाण्याच्या. अरे दादूस तुषार दादूस कसं पाण्यात गेला नाचता नाचता. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि हेच प्रसंग असतात जिथे आपण सगळी मंडळी एकत्र येतो आणि खूप एन्जॉय करतो. आता क्षण आला आहे निरोपाचा. आम्ही सगळ्यांनी 3:30 वाजता पॅकअप करायला घेतलं आणि आम्ही फ्रेश वगैरे होऊन सगळे एकदम टिकटाक होऊन सगळे निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजे आमच्या घरच्या रस्त्याला. पण खरं सांगू हे 2 दिवस कसे निघून गेले समजलं नाही. सगळ्यांनी म्हणजे खूपच एन्जॉय केलं. कोणी कोणाचं वय मान रिस्पेक्ट नाही ठेवता सगळे समान आहोत आणि सगळे एकदम भारी एन्जॉय करू या इंटेन्शनने सगळीजणं आलेली आणि त्या लोकांनी एन्जॉय केलं. खूप भारी वाटलं. हा एक मेमोरेबल व्लॉग असणार आहे, एक आठवणीचा व्लॉग आहे, जेणेकरून पुढे जाऊन आणखीन लवकर नेक्स्ट ट्रिप निघेल आमची. आता फायनली मी पण निघालो तयारी वगैरे करून बॅग घेऊन. बिकॉज आता जायलाच आम्हाला 2 तास लागणार आणि ट्रेन कुठची आहे कुठली नाही हे माहिती नाही. बिकॉज आम्ही ऑटो ड्रायव्हर जे केलेले होते ते स्वतः उशिरा आलेले, त्याच्यामुळे आम्हाला आणखीन उशीर होऊ नये म्हणून आम्ही लगेच निघालो. बिकॉज मी तर राहतो ठाण्याला, पण बाकीचे परेलला जे राहणारे लोक आहेत त्यांना उशीर नको म्हणून पटापट निघालो. आता मी निघालो तर आता मी बसलो रिक्षामध्ये. मी बसलो ड्रायव्हरच्या बाजूला कारण की मागे 3 जणं बसलेले होते. विनोद सर, रुपेश सर आणि पेडणेकर सर असे 3 जणं बसलेले. आता आम्ही ट्रेनची झेप घेतली. ट्रेनमध्ये बसलेलो होतो. बदलापूरहून ट्रेन निघालेली होती. माझ्यासोबत होते विनोद सर आणि रुपेश सर. आम्ही 3 पण स्टँडिंगला होतो. रविवार असून पण ट्रेनला प्रचंड गर्दी होती. सो फायनली मी आलो ठाणा स्टेशनला. ते बाकीचे 2 जणं गेली पुढे. ठाणा स्टेशनला येऊन खूप भारी वाटलं आणि 2 दिवस हा व्लॉग खूप भारी एन्जॉय केला मी. व्लॉग तर एन्जॉय केला प्लस पिकनिक पण खूप भारी एन्जॉय केली आणि खूप काही आठवणी सोबत घेऊन येत